परळी मतदारसंघात मोठा उलटफेर होण्याचा प्रयत्न आता शरद पवारांकडून सुरू आहे। अजित पवार यांच्यासोबत गेलेले कृषी मंत्री धनंजय मुंडेंना या मतदारसंघात मोठा आव्हान उभं करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केल्याचं दिसतंय। मुंडेंसमोर कोणाचं आव्हान असणार आहे आणि पवारांचा नवा डाव काय आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये। परळीत पवार रंगवणार राजकीय फड। धनंजय मुंडेंसमोर मोठा आव्हान। मुंडेंसाठी विधानसभेचा रस्ता खडतर। बीड जिल्ह्यात लोकसभेला मोठा धक्का दिल्यानंतर विधानसभेसाठी शरद पवारांनी मोहरे हलवण्यास सुरुवात केली आहे। अजित पवारांसोबत गेलेले कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मतदारसंघात मोठा आव्हान उभं करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून करण्यात येतोय। धनंजय मुंडेंना गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ फड आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। फड मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी विधानसभेची वाट काहीशी अडचणीचीच ठरणार आहे। कोण आहेत राजाभाऊ फड, पाहूया। राजाभाऊ फड आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावई आहेत। राजाभाऊ फड हे मूळचे परळीचेच। फड रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष देखील होते। यंदा परळी विधानसभा मतदारसंघातून फड इच्छुक आहेत। फड यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे। राजाभाऊ फड शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। कृषी मंत्री धनंजय मुंडे विरुद्ध राजाभाऊ फड असा सामना रंगण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीतही अद्याप जागा वाटपाची चर्चा पूर्णत्वास गेलेली नाही, त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात डाव टाकल्यानंतर पवारांनी मोर्चा बीडकडे वळवल्याचं दिसतंय, त्यामुळे विधानसभेसाठी चुरस वाढणार एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।